नेहमीप्रमाणे कारने न जाता लोकल ट्रेनने प्रवास करण्याचं ठरवले आणि कसाऱ्याच्या आधी उतरून पुढे हायवेवरून प्रायव्हेट वाहनाने निघालो. या प्रवासात भेटलेल्या कष्टाळू माणसांकडे पाहून त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि स्वतःला खूप लहान असल्यासारखं वाटलं. खूप दिवसांनी टेम्पोमधून केलेला प्रवासही धुळकट पण मजेशीर ठरला. या व्हिडिओत प्रवासातील काही अनुभव शेअर करीत आहे. पहाटेची वेळ होती, त्यामुळे शाड स्टेशनवर माणसांची लगबग नव्हती. आज नाशिकला जाण्यासाठी शहाड ते कसारा असा लोकल प्रवास करायचा ठरला. मित्रांनो, आपण आता शहाड स्टेशनवर आहोत आणि वाट पाहतोय कसारा लोकलची. तिचा टाईम आहे 6:40. मित्रांनो, गाडीची वाट पाहतोय 6:40 कसारा लोकल आहे. आपण नेहमी उल्हासनगरवरून निघतो, पण आज शहाडवरून निघतोय. शहाडवरून का तर काही काळासाठी आपण शहाडला राहायला आलो आहे, त्यामुळे आपण शहाडमधून निघतो आहे. सकाळचे 6:30 झालेत आणि 6:40ची आपली ट्रेन आहे कसारा लोकल. कल्याणवरून काही मित्र बसणार आहेत आणि इथून त्यांच्यासोबत कसाऱ्याला जायचं आहे. तर आजचं आपलं डेस्टिनेशन आहे नाशिकची पांडवलेणी. त्या पांडवलेण्या कशा आहेत, त्या पांडवलेण्या कशा आहेत ते आपण पाहणार आहोत. सकाळच्या लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत. आत्ता आपल्या अगोदर एक गेली, ही एक चालली आहे. वातावरण एकदम थंड आहे मित्रांनो. नाशिकचंही वातावरण तसंच असणार आहे, पण ते फक्त सकाळी 10-11 वाजेपर्यंत. त्यानंतर गरम होणार, बहुतेक गरम होईल. एवढ्या पहाटे रेल्वे कामगार रेल्वे रुळाच्या क्लिप बसवण्याच्या कामात व्यग्र होते. त्यांना काम करताना पाहून त्यांच्या कामाबद्दल थोडं जाणून घ्यावं असं वाटलं. कुठून काम करत आले तुम्ही? आता ड्युटीवर चढले काय तुम्ही? मग आता कुठपर्यंत जाणार? कुठपर्यंत जाणार? 55 म्हणजे वालदुनीच्या पुढं. वालदुरीच्या पुढे. तेवढं हे तुम्ही बघत जाणार. मग त्यानंतर अजून कुठे जाणार? परत तिथून उलस ब्रिज पर्यंत. असं मग कंटिन्यू किती फेऱ्या मारणार तुम्ही? 2 फेऱ्या. 2 फेऱ्या. आज दिवसभर हे करणार तुम्ही एकदम डोळ्यात तेल घालून? हो हो सलाम सलाम, तुमच्या कामाला सलाम. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. हो हो. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, ही वर्कर अशी काम करत असतात आणि कुठे बघतात काही लूज आहे का, कुठे काय क्लिप निघाल्यात का, आणि त्या क्लिप निघाल्या असतील तर ते ठोकून टाईट करतात. लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे जाण्यासाठी घाई करत होत्या. सकाळी स्टेशनवर कुत्रे बागडत आहेत. मस्त खेळ चालला आहे त्यांचा, तो त्यांचा खेळ चालू आहे. मित्रांनो, स्टेशनवर असा कुं कुं करून आवाज येतो. मित्रांनो, बऱ्याच स्टेशनवर असा विशिष्ट प्रकारचा कुं म्हणून आवाज येतो. तर तो आवाज कशासाठी असतो ते मला कमेंट करून सांगा. ही तपोवन मित्रांनो. एम इंडिकेटरवर दिसतंय कल्याणवरून लोकल निघाली आणि अशा तऱ्हेने आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेन 10 मिनिटं लेट आहे. आणि आपल्याला 7व्या डब्यात बसायचं आहे.
अरे किती वेळ गेला 1 2 3 4 5 6 7 अरे 7व्या डब्यात तर काही दिसत नाही. अरे हात करणार होता विक्रांत. हां विक्रांत हात करतोय. गुरुजी हात करतायत. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. इथंच बसलेत का सगळे? आणि ही आपली मंडळी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग कट्टा. गुड मॉर्निंग. वेलकम. विक्रांत क्या बात है गुरुजी. अरे साहेब आहे. गुड मॉर्निंग. बसा इकडे बस. आणि अशा तऱ्हेने 6:40ची ट्रेन जवळजवळ 10 मिनटं लेट झाली आहे ना. आमची मंडळी भेटलेली आहे. खूप आनंद झाला आहे. मॉर्निंग कट्टा ग्रुप कल्याण. सर ॲड्रेस सांगा. सिल्वन सर आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका ड विभाग कल्याण पूर्व. मॉर्निंग कट्टा मॉर्निंग वॉक सामाजिक संस्था कल्याण पूर्व. बरोबर. काय होतं सुभाष सर? खूप दिवसांनी आता वेळ भेटला. सुट्ट्या भेटत नव्हत्या. नवीन जॉब आहे त्यामुळे आणि तुमची भेट झाली त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण निघालो आहे नाशिकला. विक्रांत कुठे झालोय आपण? मलाच माहिती तुम्ही आता सांगता तेव्हा समजलं मला. विक्रांत दांड्या मारणारा व्यक्ती तो आज आम्हाला जॉईन झाला आहे. हा चमत्कार आहे की नाही सर? नाही तर येतो म्हणतो मला हे झालं मला ते झालं. आज याला बरं नाही त्याला बरं नाही. आणि आमचा विक्रांत राजगडावर आपल्याबरोबर होता. सर होते हे नागपूरला होते. सुभाष साहेब. खूपच थंडी आहे मित्रांनो. गार वाटतंय. 25 डिसेंबर यावेळेस थंडी फारच आहे. कारण की पाऊसही जास्त पडला आणि थंडीही जास्त पडली. मित्रांनो समोर माहुलीगड. हा माहुलीगड आहे. माहुलीगड ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहराजवळ आहे. हा गड मुंबईवरून साधारण 75 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो आपल्याला कसाराच्या ऐवजी उमरमाळीला उतरायचं आहे. कारण की तिथून जवळचा प्रवास पडतो. तर कसाराला न उतरता आपल्याला उमरमाळीला उतरायचं आहे. अशाच तऱ्हेने चिक्की. आणि आज काय अजून काय विकताय? चणे, शेंगदाणे, चिक्की, चकली, भाकरवडी. अच्छा कुठून बसलात तुम्ही? मी वासिंदवरून. वाशिंदवरून. मग आता घरी कधी जाणार? 4-5 वाजता. 4-5 वाजता. मग आणि सकाळी किती वाजता? 6 वाजता निघते. 6 वाजता. अरे बापरे. तर कुठून बसता म्हटलं? मी वासिंदवरून आली. वाशिंदवरून. राहायला खर्डीला आहे. राहायला खर्डीला. मग हे दिवसभर करणार? हो दिवस. वा वा वा. काय नाव तुमचं? उमा कडवे. उमा खडवे. छान छान. मित्रांनो स्त्रियाही कुठे मागे नाहीत. हे कष्ट हे करतात आणि आपला उदरनिर्वाह चालू ठेवतात. अशा स्त्रियांना सलाम आहे. काय नाव आहे यूट्यूबला? चला भटकूया. मित्रांनो हे आताच्या आता आपले सबस्क्रायबर झाले. त्यांना चॅनलचं नाव सांगितलं आणि ते आता सबस्क्राईब करतायत. चला भटकूया. हा हे का? काय मीच दिसतोय का? हा बघा हेच ना. सबस्क्राईब केलं तुम्हाला.
किती वर्षापासून करताय तुम्ही? मी बारीकपणापासून करते, लहानपणापासून करते. मी लहानपण तिसरीला शाळेत होते तेव्हापासून करते. बर. नाही, कल्याणला होतो आम्ही पहिले. 2005ला पूर आल्यानंतर आम्ही खर्डीला राहायला आलो. बर. तेव्हापासून मग करते, लहानपणापासून. मग आता पहिले आई करायची, हा हा. मग आई सोबत सोबत आम्ही पण करायला लागलो. मग आता लग्नानंतर मुलं लग्नानंतर मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, हा. मग त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावरतीच. अच्छा. हा. आणि त्यापासून आईला वगैरे सांभाळायचं. भाऊ नसल्यामुळं आईला सांभाळायची जबाबदारी माझ्यावर. आम्ही 3 बहिणी. बर 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 बर. आणि आता तुम्ही सगळं घर चालवताय? हा, सगळं घर मीच चालवते एकटे. वा वा. आई वडील, भाऊ किंवा नवरा कुणाच्याही साथ नसताना अगदी लहानपणापासून स्वतःच्या कष्टावर आपला संसार उभी करणारी ही स्त्री पाहून मन भरून आले. तिच्या जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या तिच्या आयुष्याचा मला मनापासून अभिमान वाटला. मित्रांनो, हे आलोय उमरमाळी. कल्याणपासून मित्रांनो उमरमाळीला 1 ते सव्वा तास लागतो. आणि तसं पाहायला गाडीने बरोबर वेळ घेतला आहे. मित्रांनो, हे उमरमाळी स्टेशन आणि इथून चालत चालत त्या हायवेला आपल्याला जायचं आहे. इथून आपल्याला पुढे हायवेला जायचं आहे. पियो पियो सर, चहा पियो. हो सर, जरा एक चहा पियो. गोटीचे किती? 50 रुपये. आणि नाशिकचे किती असतील? नाशिकचे 100 आहे का? मुंबई नाशिक. हा मुंबई नाशिक हायवे NH3. चला चला चला. आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय ते. आपल्याला प्रवासासाठी कोणतं वाहन मिळतंय ते बघूया. हा मुंबई नाशिक हायवे आहे. चला. ठीक आहे, चहा तिकडे. या 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 पटकन. लोकल जाईल. सर सांगा पटापट. थोडा चहा घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आता उमरमाळीला पोचलोय. आणि इथून नाशिकसाठी एखादं वडाप म्हणजे ट्रक, टॅक्सी किंवा एखादा छोटा टेम्पो असं बघायचं आणि त्यात बसून जायचं. सकाळी चहा. हा, चहा मस्त आहे. केळी कशी दिली मावशी? 50 रुपये डझन. स्वस्त असली पाहिजे, नाशिक जवळ आहे म्हटल्यावर. माणसं असे बसून जातात. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले? हां, बायपासला झाले का? मित्रांनो चला चला. हो हो, हमको लिहो. मागे बसायचे. मित्रांनो, डिसिजन पेंडिंग आहे इथे बसायचं की नाही. सुभाष चढले आहेत, सर चढले आहेत. चढायचं का गुरुजी? चढायचं विक्रांत? मित्रांनो, हे दिव्य करायचे आता. थांबा 2 मिनिट थांबा. विक्रांत धर. माती आहे ना सुभाष, म्हणून बरोबर. मित्रांनो, आता आपल्याला चढायचं आहे.
थांबा नाही मी पाय टाकतो एक मिनिट हा. आणि गड जिंकला मित्रांनो, हा नवीन अनुभव आहे. अरे बापरे थांबा थांबा थोडंसं इकडे थोडं या साईडला या साईडला. आणि मित्रांनो आपण बसलेलो आहोत, हा एक वेगळा अनुभव आहे आणि मांडी घालून बसलेलो आहे. आणि आमचे सगळे मित्र 2 नंबरच्या पोझिशनमध्ये बसलेले आहेत. आली का नाही आली अजून. आणि शिलवण साहेबांनी सर डबा घ्या बरोबर, विक्रांत डबा घे. आणि आपण मांडी घालून बसलेलो आहोत. आपण लग्नाला चाललो नाही, होतं ना सगळ्या सोय. मित्रांनो दरवेळेस आपण टॅक्सी बस किंवा एखादं वाहन पकडतो जाण्यासाठी, पण हा वेगळा अनुभव आहे. आपण एका टेम्पोमध्ये बसलोय आणि अशी बैठी व्यवस्था, भारतीय व्यवस्था मांडी घालून बसलेलो आहे. वारा अतिशय सुंदर, हा मस्त वाटतंय. जित गए हम लोग. तुमचा असा हात दिसू दे. आपल्याला याच रूटवर पांडवलेणी लागणार आहे आणि त्यामुळे आपण ही गाडी पकडली आहे. एक वेगळा अनुभव आणि एक खुला आसमान आहे, हवा थंड आहे, समोर सूर्य आहे आणि समोर आमचे मित्र आहेत. मजा आली ना आपल्याला. हो काय झाडी, अरे वा, काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, काय गाडी, काय वारा, काय पाणी. अच्छा सुरू झाला आहे, त्यामुळे कानाला संरक्षण म्हणून हा रुमाल लावला आहे. तर शोभतायत भाऊली. समोर असा एक टेंगुळ आला आहे. सरांनी तर एक नंबर काम केलं आहे. दोन्ही काम होत आहे त्यांचे, शुद्ध हवा आणि कानाला संरक्षण. आणि लिपस्टिक काय लावतोय हा? हा कुठला तरी बॉम्ब आहे. बॉम्ब आहे का बाम आहे? याच्याने काय होतं? पोट फुटत नाही. बरं हां, नाही याची ॲडव्हर्टाईज नाही करायची आपल्याला. मित्रांनो कसारा घाट लागलाय, वातावरण अतिशय थंड आहे. शुगर फ्री आहे. द्या शुगर फ्री द्या. नाश्ता करत करत घाट चढतोय. मित्रांनो आपण नेहमी 4 व्हीलरनी इथून हा घाट चढलेला आहे बऱ्याच वेळा, पण आजचा हा अनुभव वेगळाच आहे. जीपमध्ये बसलेलो आहे. ओपन जीप नाही, ओपन टेम्पो म्हणता येईल याला. हा ओपन. अरे बापरे दणके बसले, दणके पाहायला लागत आहेत. गाडी कसाही वळवतोय, नवीन गाडी आहे. सांगरे चिडवत कसो कसाराचं घाट, हिरव्या 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 रानात गाडी झाडी देणार. झाडी का गाडी बोलू, काय वळवतोय. पार्लेजी आणि सर्वात जुना ब्रँड, पेक्षा भारी. मला काय साहेबांचं फक्त आहे ते त्यांनी हे बिस्किट चालू करा असं मला वाटतं.
बिस्किट खातात आणि आम्हाला शुगर फ्री नो शुगर फ्री. हे जाऊ नसलेले बिस्किट आणि या कुणीही खाऊ नका जाऊ नये या बिस्किट. काय खतरनाक चालू होतं है ना. वगैरे. हा, चालतंय काय? फुकणे कितीला मिळते कितीला मिळते कितीच आहे ते किती द्या सहकारी टाइमपास मित्रांनो. बोंगा पाटील. मित्रांनो ज्या वेळेला या ठिकाणी तुम्ही या तेव्हा याचा अनुभव करून घ्या. छान टेस्ट आहे. अजून सीट आलेले आहेत. या 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 हां विक्रांत बसू दे त्यांना. खूप गाडीमध्ये जागा आहे. अजून घ्या. कोणाला बोलवा. मित्रांनो स्वदेश पिक्चरची फिलिंग आली आहे. स्वदेशमध्ये तो शाहरुख खान असाच प्रवास करत असतो. अजून काही माणसं आली मित्रांनो. द्या इकडे पिशवी. दहा मिनिटात पांडवलेने घेईल. जवळजवळ 1 तास लागला मित्रांनो आम्हाला. ड्रायव्हर सुपर फास्ट आहे. जोरदार गाडी चालवतो आणि मागे इथे दणके बसत आहेत. कंबर खिळखिळी झाली आहे. अशा रीतीने एकदम धकाधकीचा प्रवास आम्ही केलेला आहे. पूर्ण हाडं खिळखिळी झालेली आहेत. पकड तुमचाही घेणार आहे. घेणार तुमचा पण. अशा रीतीने मित्रांनो खडतर प्रवास झालेला आहे. जवळजवळ 1 ते सव्वा तास आम्ही या टेम्पोमध्ये होतो. अतिशय भयानक. आणि हा समोर आहे आपला डोंगर पांडवलेनी.